गोव्याला राजेंद्र गुरुकडे मला 2024 ला झाला होता कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर. तर मी तो ऑपरेशन केलं, पण तिथे रिपोर्ट आला कॅन्सर म्हणून. नंतर मी टाटा हॉस्पिटलला गेले, वाशीला कोथळा गेला, तिथं पण ट्रीटमेंट केली. तिथून टाटा हॉस्पिटलला गेले. तिथे 2 वर्ष माझी ट्रीटमेंट चालू होती. आणि नंतर मग यांना कळलं असं आयुर्वेदिक औषध आहे, आणि त्यांनी औषधं चालू केली. आणि 1 महिना औषधं मी घेतले की नंतर माझा रिपोर्ट चांगला झाला, एकदम सक्सेसफुल झाले, म्हणून व्यवस्थित झाला. आता एकदम मी क्लिअर झाली. मला आता कसलं औषधं गोळ्या नाहीत, काय नाहीत. हे औषधाने पूर्ण मी बरी झाले. माझा रिपोर्ट एकदम चांगला आहे. घोरपडे साहेब कुठली स्टेज होती? तिसरी स्टेज होती. देखते कितवी स्टेज होती म्हणली? आणि तुम्हाला काय काय सांगितलं होतं डॉक्टरांनी? बाकीच्या डॉक्टरांनी काय गॅरंटी दिली होती का? किती दिवसाची काय सांगितलं होतं का? गॅरंटी काय नाही, परंतु ट्रीटमेंट चालू करायला लागली. कसं झालं, ट्रीटमेंट चालू केली पहिली कोकिळा बेंदा, मग ते फार महाग आहे. तिथे ट्रीटमेंट केली, तिथून 15 लाख रुपये घाल. त्याच्यानंतर त्या डॉक्टरांनी ज्या डॉक्टरांनी सल्ला घेतला, त्या डॉक्टरांनी आम्हाला कामा हॉस्पिटलला पाठवून सवलत होती. तिथे मी 2 केमो झाले. तिथून त्या डॉक्टरांनी तपासणी करायला त्यांनी टाटाला पाठवलं. टाटाला 4 केमो झाले, तिला 22 केमो सांगितले. 8 केमो झाल्यानंतर तिला आपल्या कंपनीचं औषध योगायोगानं त्याच्यात तिला लिव्हर सुद्धा खराब झाला. लिव्हर सुद्धा खराब झाला होता. लिव्हर खराब झाल्यानंतर डॉक्टरांनी बरे म्हणले भरपूर पैसे लागते, आम्ही असं सोडली जाते. नंतर मग आपलं आयुर्वेदिक चालू केलं योगानं. मला ते आयुर्वेदिकसाठी काही लोक तिच्या पुढं कर्नाटकमध्ये आहे, इकडे शोधा म्हणले, इकडे शोधा म्हणले. परंतु योगायोगानं मीच न केले आपल्या इथं भगवान शिक्षण आलो. आणि आल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी औषध चालू केले. औषध चालू केल्यानंतर पहिला महिना तिने औषध खाल्लं आणि आपली नैनिताला ट्रीट केली. पहिला महिना मी तिला मुंबईमध्ये सोडली केमोसाठी, आणि मी नैनिताला हे केलं. नैनिताला गेल्यानंतर तिने स्वतः केमो औषध खाल्ल्यामुळे केमो झाला. असं तिला कधीच झालं नव्हतं की केमो झाल्यावर कमीत कमी 8 दिवस पूर्ण वाईट अवस्था होती, पूर्ण इम्युनिटी खराब होती. त्या केमो घेतला, औषध खाल्ले, त्यानंतर केमो घेतल्यावर त्याला जाणवलं पण नाही की केमो केलाय. एकटी मुंबईवर नाही झाली. तिथून आल्यानंतर हिराईचावरून आल्यावर एकटी झाली बटनला, आणि बटनला माझा मुलाकडे आली. आणि नंतर दुसऱ्या महिन्याच्या औषधाने खाल्लं आणि तपासणी झाली. तपासणी झाल्यानंतर तपासणी जवळजवळ 80% रिझल्ट चांगला झाला. 80% रिझल्ट झाला. परत एक केमो घेतला. ते केमो घेतल्यानंतर परत तपासणी केली त्यांनी. तपासणी केल्यानंतर अगदी नीट रिपोर्ट आला. त्या डॉक्टरनी आता तुम्हाला 6 महिने इकडे यायची सुद्धा गरज नाही असा रिझल्ट मिळाला. किती खर्च आला साधारण तुम्हाला AWPL चे औषध आणला? AWPL किमान 51,000 रुपयाला खर्च आला टोटल खर्च. आणि आता रिपोर्ट काय? 1.5 वर्षाला बंद होते पूर्ण. म्हणजे हॉस्पिटल सगळं बंद आहे, औषध गोळ्या बंद नाही. आता 6 महिने डॉक्टरांनी बोलवण्यासाठी परत तपासणी करण्यासाठी. पण आता तिचा क्लिअर रिपोर्ट झाला. एकदम चांगलं वाटतंय. औषध चांगले आहेत का? हो हो, औषध चांगलं. सगळ्यांना काय सांगचाल बाकी लोकांना? तुम्ही पण हे औषध घ्या, चांगलं औषध आहे. एकदम क्लिअरच होता. कसलाही आजार असू द्या, हे औषधाने पूर्णपणे बरे होतात.